हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आपल्या शेतामध्ये आलो आणि इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकताय ही आपली सीताफळाची बाग आहे आणि याच्यामध्ये आज आपला सीताफळाचा एक मे बी लास्ट तोडा होईल. तोडा चालू आहे कारण की व्यापाऱ्याला नीड होती 50-60 कॅरेटची. तर आपण त्यांना ते तोडून देणार आहे कारण की आपले आत्ता कंप्लीट 5 तोडे झालेले आहेत आणि भरपूर टनेज गेलेला आहे. त्याचं किती टन गेलं आहे, काय गेलं आहे ह्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ येत आहे. त्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आपण हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जे व्हिडिओ बनवतो ते आपले शेती रिलेटेड असतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या टाईपचा कंटेंट असतो. जसे की सीताफळाची बाग असेल, आंब्याची असेल, द्राक्षाची असेल, याच्यावरची आपण माहितीपूर्ण आणि बरेच असे वेगळे व्हिडिओ बनवतो. आणि तो व्हिडिओ फॉर्मॅट असा थोडा वेगळा असतो. डिरेक्टली आपण माहिती न देता त्याच्यामध्ये थोडे शॉर्ट व्हिडिओ ॲड करतो. बाकी तुम्हाला ग्लिम्स दाखवतो शेतामध्ये काय घडतं काय नाही. तर अशाच वेगळ्या टाईपचा आपण कंटेंट तयार करत राहणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभाग घ्या. आणि तुमचे काय सजेशन असतील तर ते अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर हा आपला सीताफळाचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये हार्वेस्टिंग चालू आहे. म्हणजे याच्या खालचा म्हणजे शेवटचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग चालू आहे. तिथं जाऊन आपण आज बघणार आहे की सीताफळ कशा पद्धतीने हार्वेस्ट केलं जातं, त्याची योग्य पद्धत कोणती हार्वेस्ट करण्याची. कारण की बरेच जण असतात ते डायरेक्टली हातानं तोडतात. हातानं तोडण्यानं काय होतं, त्याचं दुष्परिणाम काय होतात आणि योग्य पद्धत कोणती हे थोडं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर गाईस, आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे की आता सीताफळाचे हार्वेस्टिंग झालेले आहे. म्हणजे कंप्लीट होत आलेलं आहे, टोटली झालेलं नाही. थोडंसं अजून एक छोटासा तोडा होईल. त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं असतं, त्याला पाण्याचं नियोजन कसं करायचं, खत काय असतं, त्याच्यावरची एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ घेऊन येत आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर आपण आता जाऊया जिथं आपल्या कटिंग चालू आहे मालाची. कारण की जो व्यापारी आहे तो अजून आलेला नाही, पण थोड्या वेळात दुपारपर्यंत म्हणजे 10-11पर्यंत तो येईल. त्याच्या आधी आपण तो माल आहे तो हार्वेस्ट करून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते तुम्ही सॉर्टिंगची प्रोसेस बघितली असेल, पण कटिंग कशी होते हे आपण थोडं आज बघू. कारण की बाकीची तुम्ही सर्व प्रोसेस बघितलेले आहेत, जे की इकडं बघू शकता समोर व्यापारी झाडाखाली आपल्या आपण हार्वेस्ट करून माल आणतो. त्याच्यानंतर इथं सॉर्टिंग करतात, ते वजन करतात आणि गाडी भरून घेऊन जातात. तर कटिंग कशा पद्धतीने होतं तेवढं आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर आपण कटिंगला जाण्याआधी इकडे बघू शकता आपले जे सीताफळाची बाग आहे त्याच्यामध्ये यावर्षी काय झालेलं आहे, हे सीताफळ असे खाली पडून खराब झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, हे ताजच पडलेलं आहे, पण इकडे बघू शकता खराब झालेले. हे कशामुळे झालेलं आहे तर यावर्षी तुम्ही मार्केटिंगची कंडिशन बघितली असेल, जे की पहिल्या तोड्याला व्यापारी आले, त्याच्यानंतर व्यापारी टाळाटाळ करत होते माल नेण्यासाठी. कारण की मार्केटमध्येच तशी आवक होती आणि रेट पण नव्हते. त्यामुळं आपलं सीताफळ असं पिकून पडलं आणि त्यात अचानक मध्ये आभाळी वातावरण तयार झालं होतं. म्हणजे पावसाळी वातावरण होतं. त्याच्यामुळं काय होतं, आभाळ आलं की सीताफळ लवकर पिकतं आणि लवकर पिकल्यामुळं काय होतं, ते खाली गळून पडतं. आता एक्झाम्पल बघू शकता, हे सीताफळ आहे, हे हिरवं आहे, पण आभाळ आल्यानंतर हे लवकर पिकतं आणि पिकल्यामुळं काय होतं, हे समोर तुम्हाला देठ दिसत असेल, हे देठातून ते खाली गळून पडतं. कारण की त्याचं जे वजन असतं ते सहन करू शकत नाही देठ. त्याच्यामुळे ते पिकलं की लगेच खाली गळून पडतं आणि याच्यामुळं पण भरपूर नुकसान झालं. कारण की आभाळ आलं की कोणतंही फळ असेल ते लवकर पिकतं आणि पिकल्यामुळं काय होतं, खाली पडतं आणि खाली पडल्यामुळं ते आदळतं आणि आदळल्यामुळं ते खराब होतं. आता बघू शकता हे समोर खराब झालेलं आहे टोटली. तर खराब झाल्यानं काय होतं, ह्याला किड्या आळ्या होतात. मग ते त्याच्या बुडावाटी किंवा उडून जाऊन दुसऱ्या फळावरती बसतात आणि त्याच्यामुळे ते दुसरं फळ असतं ते पण खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि व्यापाऱ्याच्या ह्याच्यावर जर आपण अवलंबून राहिलं तर बघू शकता ह्या वर्षी काय कंडिशन झाली. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. ते व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही अवश्य जाऊन यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. त्याच्यामुळं आपण ह्याच्यातून वेगळं काय करतो का हे बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे ह्याचे बाय प्रोडक्ट असतील किंवा स्वतःहून जाऊन बाहेरच्या मार्केटमध्ये विकता येईल का हे आपण बघितलं गेलं पाहिजे. कारण की जर आपण असं व्यापाऱ्याच्या ह्याच्यावर अवलंबून राहिलो तर काय सांगता येत नाही काय होईल. कारण की स्वतः पण तेवढं प्रिपेअर पाहिजे. तर म्हणजे आता एक चूक झाली एका वर्षी, तर ती चूक सेम पुढच्या वर्षी करणं हे उचित नाही आहे. कारण की अशानं आपण नाही पुढे जाणार. कारण की आता कोणत्याही गोष्टीत असतो ते चुका आपण सुधरत जाऊन एक पुढचं पाऊल टाकलं गेलं पाहिजे. कारण त्याच चुकावर अडकून राहिलं तर मग सेम त्याच पुढच्या वर्षी प्रॉब्लेम येणार. त्यासाठी ह्या वर्षी काय कमी पडलं आपलं हे आपण लिहून काढलं पाहिजे. आपण बागेला काय म्हणजे ट्रीटमेंट दिली ती, त्याच्यामुळं काय फायदा झाला किंवा पाण्याचं नियोजन कसं करायला पाहिजे. आता आपण आधी एक साईड ड्रिप होती, आता 2 साईड केले, याचा फायदा काय झाला बागेला आणि कोणतं खत दिल्यावर काय फायदा होतो. तसेच माती परीक्षण करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण अंदाजे जर खत टाकले तर ते विनाकारण वेस्टेज जातं
आणि जर माती परीक्षण केलं तर आपल्याला समजतं की आपल्या मातीमध्ये कोणते घटक जास्त आहेत आणि कोणते कमी आहेत. त्याच्यानुसार आपण मग जे नीड असतं ते आपण द्यायचं, कारण की अशानं खर्चाची पण बचत होते आणि जे खत विनाकारण आपण देणार आहे ते पण वाचतं. त्यासाठी माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. तर इकडे बघू शकता समोर हे सीताफळ जे खराब झालेले ते अचानक जे आबाळ आलं होतं समोर आता कमी झालेलं आहे, पूर्णपणे उघडलेलं आहे आणि थंडीचं पण प्रमाण वाढत आहे, जे की गेले एक आठवडाभर टोटली उकडत होतं आणि उन्हाचा तडाखा जास्त होता. त्याच्यामुळं हे असे सीताफळ खराब झालेले आहेत. पण हे त्याच्या पुढं कधी होणार नाही, कारण की ह्याच्यावर आपण एक वेगळा विचार करतोय आणि ते तुम्हाला हळूहळू कळेलच. त्यासाठी स्टेट येऊन तर मित्रांनो समोर बघू शकताय आपण सीताफळाच्या दोन्ही साईडला ड्रिप अंतरून घेतलेले आहे, कारण की कोणतीही बाग असो कोणतेही फळ असो शेतातलं त्याला पाण्याचं नियोजन आणि बाकी इतर नियोजन कटाक्षपणे करणं गरजेचं असतं. आणि आपण हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेऊ, कारण की ह्या व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हणलं तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी दुसरा व्हिडिओ आपण त्याच्यावरती घेऊन येत आहे की कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे, कोणतं खत दिलं पाहिजे, माती परीक्षण किती महत्त्वाचं आहे, हे बरेच असे टॉपिक आहेत. तर मी ज्या लर्निंग स्टेजमध्ये शिकतोय त्या गोष्टी मी शेअर करतोय तुमच्यासोबत, कारण की त्या शिकल्यानंतर प्रॅक्टिकली करण्यात पण एक वेगळीच मजा आहे. त्यासाठी तुम्ही या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आणि माझा एक उद्देश असा पण आहे की जे शहरातले लोक असतात ज्यांना शेतीचा अनुभव नाही, जे शेतीत कसं पिकतं कोणतं पीक त्यांना माहीत नाही, फक्त जाणून घेण्याची उत्सुकता असते, त्यासाठी पण मी जे माझ्या लर्निंग स्टेजमध्ये शिकतोय शिकत मी व्हिडिओ शूट करतो, कॅप्चर करतो आणि ते एडिट करून पुन्हा यूट्यूबवर ते अपलोड करतो, कारण की बऱ्याच जणांना असा ह्याचा फील घेता आला पाहिजे, हा पण एक उद्देश आहे. समोर हार्वेस्टिंग चालू आहे, जे की आपण आज बाहेरचं लेबर न लावता आपल्या शेतातीलच लेबरद्वारे ते करून घेत आहे, कारण की जास्त काही नीड नाही. जे की आपण दरवेळी 100, 150, 200 कॅरेट कट करून देत होते एका दिवशी, तेवढी जास्त नीड नसल्यामुळं आपण आज घरच्या घरीच ते कट करत आहे. तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच, इकडे बघू शकता हे जे कॅरेट दिसत आहेत त्याच्या कॅरेटमध्ये आपण हार्वेस्ट केलेला माल भरतो, जे की आतमध्ये कटिंग चालू आहे. तुम्हाला समोर कॅरेट भरलेलं दिसत असेल, तर तसेच कॅरेट भरतो आणि आपण ह्याच्यामध्ये ठेवतो आणि नंतर त्या सॉर्टिंगच्या ठिकाणी आपण नेतो आणि तिथं सॉर्टिंग करून मग व्यापाऱ्याची जी माणसं असतात ते त्यांच्या कॅरेटमध्ये वजन करून भरतात. तर काही समोर बघू शकता इकडं आपल्या सीताफळामध्ये कटिंग चालू आहे आणि आता सीताफळ साईज पण छोटी राहिलेली आहे, कारण की हा लास्टचा तोडा आहे. आता याच्यानंतर क्वचित एखादा दुसरा तोडा होईल, त्याच्यामुळे सीताफळाची साईज आहे ती आता छोटी होत चाललेली आहे, जे की पहिल्या तोड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल साईज खूप मोठी होती. ह्याच्यात 2 सीताफळा एवढी एक साईज होती आपली, जे की एक सीताफळ असेल ते साधारणतः 700-800 ग्रॅम आणि 1 किलोपर्यंत भरत होतं, ते आता 300 ग्रॅमपर्यंत आलेलं आहे. आणि इकडे बघू शकता तर गाईज आपण आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये आहे आणि आपण आज बघणार आहे की सीताफळ योग्य पद्धतीने कसं तोडलं जातं, कारण की तोडण्याचे पण 2 प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊया. तर आपले गुलाबबाई आहे तिथं, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता समोर बघता इथं सीताफळ आहे, जी कशी योग्य पद्धत कोणती गुलाबबाई तोडण्याची? तर काही ठिकाणी सीताफळ एकदम फाटायला लागून असते, त्यामध्ये विदाऊट देठ काढावं लागते आणि डॅमेज होऊ नये म्हणून. आता याला देठ वगैरे आहे, तर आपण बघा कात्री सीताफळाला लागू नये, देठ पण राहावं. देठ जर राहिलं तर हे वजनामध्ये पण ऍड होतं आणि पुन्हा हे देठ जर राहिलं तर सीताफळ खराब होत नाही. आणि विदाऊट डेटनं काय होतं, समजा आपण हाताने तोडलं तर काय होतं? ते खरं हाताने तोडलं तर हे देठ राहत नाही, निघालं का तर या ठिकाणापासून आळी वगैरे सुरुवात होते आणि सीताफळ खराब होऊ शकतं. आणि एक्सपोर्टला माल जायचं तर 3-4 दिवस लागते, ते त्यामध्ये आळी वगैरे पडण्याची शक्यता असते. त्यासाठी देठचा फायदा काय, जास्त मोठं जरी असलं देठ तरी ते दुसऱ्या सीताफळाला लागतं आणि डॅमेज होतं. त्यासाठी योग्य म्हणजे जेवढं सीताफळाची साईज आहे त्या साईजला देठ ठेवावे लागते. मग ते वजनामध्ये पण थोडंफार ऍड होतं आणि खराब पण होत नाही सीताफळ. म्हणजे देठ असलं तर सीताफळ जास्त दिवस टिकतं, म्हणजे लॉंग रूटला जायचं असेल तर ते खराब होत नाही. तर काहीच तुम्ही इथं बघू शकताय हे अशा पद्धतीनं सीताफळ तोडावं लागतं. जर विदाऊट देठ तोडलं तर इथून ते खराब होण्यास सुरुवात होते आणि देठ असं ठेवलं तर ते जास्त दिवस टिकतं पण. आणि तर काहीच तुम्ही बघितलं की आता सीताफळ कशा पद्धतीने योग्य पद्धत कोणती त्याची तोडण्याची आपण बघितलं आणि तुम्हाला मी दाखवतो विदाऊट डेट तोडल्यानं काय होतं. तर इकडे बघू शकता हे एक सीताफळ आहे जे की विदाऊट डेट आहे. तर याच्या आतमध्ये तुम्हाला दिसत असेल हे खराब होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की जास्त दिवस टिकणार नाही. हिरवच आहे बाहेरून पण आतून बघू शकता हे खराब व्हायला लागलेलं आहे. जर इथं डेट असलं असतं तर हे अजून एक 4-5 दिवस तरी गेलं असतं, पण हे डेट नसल्यामुळं आता लवकर खराब होतं. त्याच्यामुळं कधी पण आपण सीताफळ कट करताना त्याला योग्यरित्या योग्य साईजचं डेट ठेवूनच कट करावं, कारण की ते लॉंग रूटला जायचं असेल तर ते टिकतं आणि थोडंफार
वजनामध्ये पण फरक पडतो. तर कटिंग कंटिन्यू चालू आहे आणि इकडे बघू शकताय जे की लास्ट टाइम व्यापाऱ्याची गाडी आली होती तो व्यापारी गाडी घेऊन आलेला आहे. मग त्यांना हार्वेस्ट करून आपण देणार, त्याच्यानंतर ते सॉर्टिंग करणार 1 नंबर 2 नंबर, मग त्याच्यानंतर कॅरेट भरून ते घेऊन जाणार. तर विदाऊट डेट असेल तर ते व्यापारीसुद्धा ॲक्सेप्ट करत नाहीत, ते साईडला काढतात आणि ते बाहेरच्या आपण लोकलला विकू शकतो पण ते लवकर खराब होतं आणि मग आपण का आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान कशाला करायचं असं वाटतं. त्यामुळे कधी पण कटिंग करताना व्यवस्थित प्रकारे आपण कटिंग करतो जेणेकरून जे आपलं सीताफळ आहे ते लॉंग लास्टिंग गेलं पाहिजे. आणि आता जी सीताफळाची संख्या आहे ती कमी झालेली आहे, जे की आधी बाहेरून खूप दिसत होते त्यामुळं फास्टमध्ये कटिंग होत होतं, पण आत्ता ते झाडामध्ये असं शोधावं लागतात जे की बाहेरून दिसत नाहीत. मग असे जे पानं असतात ते फांद्यावर करावं लागतात, शोधावं लागतं. मग त्याच्यामध्ये असेल तर ते आपण कट करून घेतो आणि त्याच्यामुळं काय होतं वेळ लागतो. आता इकडे बघू शकते असे थोडेफार राहिलेले आहेत जे की आपण एकदम लास्ट म्हणजे आता हे काप खूप हिरवे आहेत ते काय लवकर जाणार नाही, त्याच्यामुळं हा चवडा झाल्यानंतर साधारणतः 1-1.5 आठवड्यामध्ये आपण जेवढे निघतील तेवढे ते कट करून आपण मार्केटला पाठवणार. तर समोर बघू शकता हे झाड असं कशामुळे झालं आहे, जर कोणाला माहिती असेल तर कृपया त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही बघू शकताय हे पूर्णपणे वाळून गेलेलं आहे आणि याच्या शेजारचं झाड हिरवा हे हिरवा आहे, पण एकच हे वाळून गेलेलं, याला मोर रोग झालेला आहे का काय समजत नाही. पण जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये माहिती द्या, कारण कटिंग कशी करतात हे आपण बघितलं योग्य पद्धत. तर ते पिकलं कसं ओळखायचं, म्हणजे पिकायला कसं आलं सीताफळ हे कसं ओळखायचं, तर समोर बघू शकते हे सीताफळ आहे आणि याची व्हरायटी आहे गोल्डन NMK. तर हे पिकलं कसं ओळखायचं, तुम्हाला ह्या जे रेषा दिसत असतील या पिवळ्या कलरच्या होतात. तर त्या पिवळ्या झाल्या तर म्हणायचं हे जे आपलं सीताफळ आहे ते पिकण्यासाठी आलेलं आहे. तर मग ते आपण झाडावरचं कट करायचं आणि योग्यरित्या ते घरामध्ये झाकून ठेवायचं. जर आपण घरी पिकून खात असेल त्याला तर घरी ते झाकून ठेवायचं. साधारणतः 2-3 दिवसामध्ये ते व्यवस्थितरित्या पिकतं आणि जास्त पण पिकवलं तर ते खराब होतं. त्याच्यामुळं लिमिटमध्ये त्याला पिकवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. आणि खाण्यासाठी सीताफळ खूप चांगलं असतं, शरीरासाठी त्याचे भरपूर फायदे आहेत. ते फायदे आपण जाणून घेणार आहे, त्याच्यावरती स्पेशली आपला व्हिडिओ येत आहे, कारण की आपण जे करायला जात आहे त्याच्यामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण करत आहे, तर ते करू हळूहळू. त्यासाठी स्टे ट्यून आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर काही समोर बघू शकता इथं आपला वजन काटा आहे आणि इथं हार्वेस्ट झाल्यानंतर इथं सॉर्टिंग करतात व्यापाऱ्याचे लोक. तर कशा पद्धतीने सॉर्टिंग केली जाते याच्यावरचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, जे की 1, 2, 3, 4, 5 तोडा असेल. याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे किती किलोचं कॅरेट असतं, ते 1, 2 म्हणजे कसे ते निवडतात, 1 नंबरचा माल कसा वेगळा करतात. तर याच्या पूर्णपणे माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे, तर अवश्य तुम्ही जाऊन पाहू शकता. मी खाली मेन्शन केलेले आहेत, तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की सीताफळाची बेसिक माहिती असेल ते योग्य पद्धत कोणती हार्वेस्ट करण्याची. तर असे बऱ्याच टाईपचे आपल्याला अजून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घ्यायचे आहेत, कारण की याच्यामध्ये सगळं कव्हर करायचं म्हटलं तर व्हिडिओची साईज खूप मोठी होईल. त्यासाठी आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ते करत आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.